सोलापुरात औद्योगिक क्षेत्रीय संप 100% यशस्वी. नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करणे हा जनतेचा एक कलमी कार्यक्रम. कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर. 16 फेब्रुवारी रोजी देशव्यापी औद्योगिक व क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंदमध्ये 25 कोटी जनता केंद्र सरकारच्या विरोधात सहभाग नोंदवून संप यशस्वी केल्याबद्दल सर्व लढाऊ जनतेचे अभिनंदन केले आणि हा देशव्यापी औद्योगिक संप रोखण्यासाठी व चिरडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन आणि यंत्रणेचा गैरवापर केला तरीही आंदोलक धीरोदात्तपणे सरकारविरुद्ध आक्रमक झाले. सोलापुरात ही विडी यंत्रमाग असंघटित योजना कर्मचारी रेडीमेड शिलाई कामगार आदींनी 100% बंद पाळले. जनता आणि देश विरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करणे हा एक कलमी कार्यक्रम जनता हाती घेतली असून ते आता माघार नाही असा वज्र निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर सभेला संबोधित करताना केले. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटना, संयुक्त किसान मोर्चा आणि सीटूच्या वतीने देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली असंघटित, संघटित कामगार, कष्टकरी, शेतकरी व योजना कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन दत्तनगर लाल बावटा कार्यालयापासून ते आंध्र दत्त चौक मार्गे पद्मशाली चौक, कोटफाडी चौक, शिवछत्रपती रंगभवन मार्गे पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला. नंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी प्रास्ताविक करताना सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख म्हणाले की आरक्षणाच्या मुद्द्यावर रास्त मागण्यांसाठी लढणाऱ्या धनगर, आदिवासी व मराठा, ओबीसी असे अंतर्गत टोकाचे विषारी संघर्ष वाढवून जनतेचे लक्ष सत्ताधाऱ्यांचे राजकीय संधिसाधू, अधपतन, बेरोजगारी, महागाई, विषमता, शेती, अरिष्ट, शिक्षण, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवकांच्या आत्महत्या, कामगार कर्मचाऱ्यांचे जीवन मरणाचे गंभीर होत असलेले प्रश्न यातून निर्माण झालेल्या असंतोषापासून विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मोर्चा व जाहीर सभेच्या सुरुवातीला प्रजा नाट्य मंडळ कलापथक शाहिरांनी जोशपूर्ण क्रांतिगीते सादर केली. या जाहीर सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. सदर मोर्चा यशस्वी होण्यासाठी विल्यम ससाने, वीरेंद्र पद्मा, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, बापू साबळे, किशोर मेहता, नरेश दुगने, दाऊद शेख, जावेद जगरी, दीपक निकंबे, अशोक बल्ला, अखिल शेख, इलियास सिद्दकी, दत्ता चव्हाण, आसिफ पठाण, गायकवाड, सिद्धराम गायकवाड, जुबेर शेख, धनराज गायकवाड, रहीम नदाब, प्रशांत चौगुले, गंगाराम निंबाळकर, सुजित जाधव, युसुफ शेख, कालू, नितीन गुंजे, रफिक नदाब, इब्राहिम मुल्ला, अमीना शेख, अरबाज सगरी, असलम शेख, हरीश पवार, फिरोज शेख, संदीप धोत्रे, मस्जिद नदाब, अमीन शेख, अंबादास बिंगी आदींनी परिश्रम घेतले. तुम्हाला या निवडणुकीमध्ये गरीब पाठवल्याशिवाय आमचा कामगार शेतकरी गप्प बसणार नाही. आज काय बिडी कामगाराची अवस्था आहे, कोणाला काळजी आहे? या देशामध्ये 65 लाख बिड्या महिला बिडी बनणार आहे. मनमोहन सिंगचं सरकार असताना 1000 बिडीवर 16 रुपये टॅक्स होता. आता किती टॅक्स केलं मोदी साहेबांनी माहिती आहे? 1000 बिडीवर 183 रुपयापासून 200 आम्हा बिडीपर्यंत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.